तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहेन श्रीमुख आवडीने. खरोखरच आज या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीमध्ये या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा जो रिंगण सोहळा आहे, अगदी भक्तीमध्ये पूर्ण परळीकर नाहून गेलेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई धर्माधिकारी आहेत. ताई, खरोखरच तुम्ही देखील या सोहळ्यामध्ये आज सहभागी झालात आणि खरोखरच आज पंढरीचा पांडुरंग आज परळीमध्ये अवतरला असंच या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. खरोखरच आज परळी नगरीमध्ये अवघी पंढरी अवतरलेली आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे फक्त एक धर्माचा प्रवास नाही आहे, तर वारकरी संप्रदाय ही एक जीवनशाळा आहे. संस्कार, शिस्त, एकमेकांना सांभाळून पुढे जाणे, सर्वांना सामावून घेणे हे आपण वारकरी संप्रदायाकडून शिकतो आणि आज याचं प्रत्यक्ष अनुभव येथे आम्ही घेतलेला आहे सर्वांनी. आपल्यामध्ये या ठिकाणी अशा महिला आहेत की ज्यांचं वय या ठिकाणी 100 वर्ष आहे, पण या ठिकाणी तरुणांना लाजवेल असा त्यांच्याकडं उत्साह आहे. 101 वर्ष वय आहे, पण या ठिकाणी त्यांची फुगडीमध्ये अगदी त्या अशा तल्लीन झाल्या की खरोखरच प्रत्येकाला उठून असं वाटत होतं की आपण देखील फुगडी खेळावी. झळझळीचं सोनं सळा, कळस दिसतो सजोळा, त्याप्रमाणे हा जो कार्यक्रम आहे, आज 5-6 वर्ष झाला हा कार्यक्रम माझ्या परळीत होतो, पण काही कारणास्तव मी एकाही वेळेस इथं आलेली नाही. आजचा प्रत्येक आमचे भजनी मंडळ येऊन गेलेले आहेत, पण मी गैरहजर होते. आज कोकाटे महाराज घरी येऊन त्यांना सांगितलं, बहीण 1 महिना झालं मी एका ठिकाणी झोपू नये, मला बरं नाही आहे. पण त्यांनी येऊन सांगितलं, ताई तुम्ही बसून तरी पहा, पण आज या. आज आले. मला असा अनुभव झाला, 1 नाही 2 वेळेस मी केली नाही, माऊलीनं पायी दिंडी करून घेतलेली आहे. दिंडीत कसं चालतात, रिंगणात कसं पळतात, स्वतः मी रिंगणामध्ये पळालेली. कारण माझ्यावर लोक जाऊ देत नव्हते. मी मला घोड्याच्या टापाखाली मेले तरी हरकत नाही, मला रिंगण खेळायचं आहे. घोड्याबरोबर पळत मी फिरलेली रिंगणामध्ये. आणि तो सुखा सोहळा आज इथं सुरुवात यांनी केला. 5-6 वर्ष झाले, पण जसा पंढरपूरचा कळस आमचा झळकतो तसा आज कळस झाला या कार्यक्रमाला म्हणायला हरकत नाही. कारण माऊलीच्या सोहळ्यात जातपात नाही आहे, लहान मोठं नाही आहे, कोणाचा मी मोठा मी श्रीमंत कुणी याचा काहीच नाही. तसा इथं आमच्या कोकाटे महाराजांना प्रत्येक महिला भजनी मंडळाला मान दिलेला आहे. घरोघर जाऊन इतकी मेहनत घेतात, प्रत्येक घरोघर जाऊन सगळ्यांना ते सांगतात या कार्यक्रमाला आणि इथं बोलवतात. इथं माऊलीच्या रिंगणात, माऊलीच्या पालखीत जो सोहळा आहे तोच सोहळा आमच्या परळीमध्ये आम्हाला प्रति आळंदी प्रति माऊली आमची परळी केली कोकाटे महाराजांना म्हणायला हरकत नाही. मला काही 100 वर्ष आणखीन झाले नाहीत, मला 85 वर्ष वय आहे. 100 वर्ष व्हावेत. आता इच्छा तुमची असू द्या, पांडुरंगाच्या आशीर्वाद असू द्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जो आनंद इथं भेटतो आणि हा सोहळा स्वर्गातल्या देवांनाही बघायला मिळत नाही, तो सोहळा आज आमच्या परळीकरांना बघायला भेटला. आणि आम्हाला पंढरपूरला रिंगण बघायला जाता येत नाही, पण तो इथं कोकाटे महाराजांनी आम्हाला पाहायला त्यांच्यामुळे भेटला. त्यांचे मी खूप खूप आभार मानते. या ठिकाणी खरोखरच हा रिंगण सोहळा पाहून प्रत्येकालाच या ठिकाणी खूप उत्साह आलेला आहे, आनंद आलेला आहे. काय मागणी करायची पांडुरंगाला? पांडुरंगाला मागणी करायची, ये ग इठाबाई माझे पंढरीची आई. ते आपल्याला पांडुरंग सावता महाराजाच्या मळ्यात गेलते, पण असा आनंद वाटायला की आपल्या परळीतच आज आले तिथं. हां, आणि कोकाटे महाराजांनी त्यांना साथीदार, मला काही नावं माहिती नाहीत, त्यांच्यामुळं सगळ्याला आनंद झाला, सगळ्याला आनंद खेळाय भेटला, बघाय भेटला. आणि असं मी एक बी वारी केली नाही आळंदीची, पण आज वाटायले की इथंच आळंदी आपली अंतकरणातून इथंच आळंदी करायची. आणि असं दरवर्षी ह्याच्याहून दरवर्षी 5 तरी हे वाढतील भजनी मंडळ कोकाटे महाराजाच्या वतीनं. काही सांगू शकत नाही. कोकाट्याच्या महाराजाच्या योगाने आम्हाला पंढरी पाहायला मिळाली, हेच मी आभार मानते. निश्चितच या ठिकाणी ताई तुम्हाला काय सांगायचं? आता सगळ्यांनी जसं म्हणले
सगळ्यांचे विचार व्यक्त केले तसं आनंदाची दोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. मी 9 वर्ष माऊलीची वारी अनुभवली, 1 वर्ष तुकाराम महाराजाची अनुभवली, पण काही कारणास्तव मी जात नाही. तर आज मला असं वाटायला की त्या वारीतच गेले 9 वर्ष जसे गेले तसं. मला इथलं रिंगण पाहिलं नव्हतं, पहिलीच वेळ आहे माझी पाहण्याची. आता सगळ्यांनी कसं म्हणले येवलेशे रोपं लावलेलं आहे, आनंदाचे अंग आनंदाची तरंग. तर भैया तुमचे पण खूप हे येतं, आम्हाला आभार येतं. आणि सगळं कोकाटे महाराजांचे सगळ्या बंधू भगिनींच्या ह्यांनी मी सगळ्या वारकरी संप्रदायात सामील झाली, याचा पण खूप आनंद. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभाऊ नाना देखील आहेत. नाना, खरोखरच तुम्ही देखील फुगडी खेळलेला आहे, प्रत्येक या कार्यक्रमामध्ये दरवर्षी सहभागी असतात आणि आज देखील या ठिकाणी उत्साहामध्ये या सोहळ्यामध्ये आपण सहभागी झाले आहात. काय आनंद आहे, एकूणच काय अनुभव आलेला आहे आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांची प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इथं अश्वमेघ रिंगण आदरणीय हरिभक्तपरायण कोकाटे महाराज हे सतत 8 वर्ष झालं मेहनत घेतात. त्यांच्या विनंतीला मान देऊन एवढे जे भजनी मंडळ आहेत, हजारो जे महिला इथं आल्या आणि हा जो आनंद आहे तर सर्वांचं डोळ्याचं पारणं फिटेल असा आज हा रिंगण सोहळा झालेला आहे. त्यामुळं महाराजांचं करावं तेवढं कौतुक आहे. आणि इथं जे वाखरीला असेल किंवा तिकडं नातेपुतेला असतील जे रिंगण होतात तेच आज त्याचप्रमाणे इथं आज अश्वरिंगण झालेलं आहे. त्यामुळं महाराजाचं करावं तेवढं कौतुक कमी. आम्ही महाराजांना एकच विनंती करतो, महाराज आपण सतत असंच दरवर्षी तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत असाच हा कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा, त्यांना आमचं सहकार्य राहील एवढीच मी त्यांना सद्बुद्धी देतो. आणि पांडुरंगाला विनंती करतो की बळीराजाला जे आज महाराष्ट्रावर संकट दिसतंय, आपल्या मराठवाड्यावर पाऊस नाही, ते पांडुरंगाला साकडं घालतो की इथं आपल्याला पाऊस पडू दे आणि बळीराजा सर्व सुखी हो राहू दे, एवढंच विनंती करतो. यावर्षी जो 6वं वर्ष आहे रिंगण सोहळ्याचं, ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची साथ आहे. आणि या ठिकाणी माननीय श्री आमचे लाडकं नेतृत्व, या ठिकाणी आमचे माननीय श्री धनंजय मुंडे साहेब यांना माझी एकच पांडुरंगाची मी प्रार्थना करतो, कारण आमचं इतकं लाडकं नेतृत्व आहे आणि सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे. पण हे जे काही लोक चर्चा करतात, पण हे साहेब आमचे जे आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो. आणि पांडुरंगाची प्रार्थना करतो माझ्या लाडक्या नेत्याला ताबडतोब या ठिकाणी ह्या मंत्रिमंडळामध्ये एक मोठं स्थान या ठिकाणी मिळावं आणि मंत्री म्हणून त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी, कारण बीडकरांना या ठिकाणी आमचे साहेब प्रत्येक या सांभाळून घेतात आणि त्यांना ताबडतोब या ठिकाणी देव नक्कीच. माझं आज सोहळ्यानिमित्त मी पांडुरंगाची निमित्त प्रार्थना करतो की साहेबांना मंत्रिपद लवकर मिळावं, हीच मी या ठिकाणी आज रिंगण सोहळ्यानिमित्त प्रार्थना करतो. आणि साहेबांना ताबडतोब या ठिकाणी मी नक्की मिळेल ही या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आजचा सोहळा जो आहे नेत्रदीप झालेला आहे, कारण आम्ही वाखरीला पाहतो आणि वाखरीला झाल्यानंतर आपण नामदेव महाराजांचा रिंगण सोहळा या ठिकाणी भव्य आणि दिव्य पर्यामध्ये होत आहे. वरचेवर या रिंगण सोहळ्याला बढती होत आहे आणि महिलांचा सहभाग, पर्यटकांचा सहभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जे आमचे सूर्यभाऊ नाना आहेत मुंडे, त्यांनी या ठिकाणी खूप या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि पर्याय नगरपालिकेनं या ठिकाणी आम्हाला यावर्षी खूप सहकार्य केलेलं आहे. आमचे गटनेते वैजनाथरावजी सोळंके साहेब हे दरवर्षी या ठिकाणी स्वतः येऊन झाडण्याचं काम असेल, कोणतेही काम असो ते काम करतात. म्हणून या ठिकाणी आमचे सभापती साहेब आहेत, या ठिकाणी जे म्हणले कोकाटे महाराज तिथं काय कमी असेल तिथं मी आहे, खरोखरच आहे. यावर्षी जो माऊली सेवारत्न पुरस्कार दिला 21 शतकातील महान संत माऊली दादा चाकरवडकर यांच्या 26व्या पुण्यतिथीनिमित्त प्रदीपजी खाडे साहेब यांना या ठिकाणी माऊली सेवारत्न पुरस्कार दिला, त्याबद्दल त्यांना देखील या ठिकाणी पुढील वाटचाली शुभेच्छा. त्याच्या हातून समाजकार्य घडावं या ठिकाणी एवढेच मी या बोलून 2 शब्द समजतो. आणि सर्व माझ्या महिला भजनी मंडळ यांनी हजारो महिला भजनी मंडळ या ठिकाणी आल्या, अश्वरिंगण या ठिकाणी साजरे केलं आणि सर्व महिलांनी या ठिकाणी आल्याबद्दल सर्व महिलांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. नगरपालिकेचे आमचे शिव असतील, त्यानंतर अध्यक्ष असतील, बाजीराव धर्माधिकारी असतील आणि सर्व नगरपालिकेचे सभापती, उपसभापती आणि सर्व पदाधिकारी नगरसेवक यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. असंच माझ्या पाठीसंग्रह ज्यांनी उत्कृष्ट गायन केलं, गायनाच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना दुमदुम टाकलं विठ्ठू नामाच्या गजराने, आमचे सुभाजी शेफ
कारण 2-3 वर्षापासून येतात. कारण कोणचं या ठिकाणी अतिशय मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व म्हण महाराष्ट्राचा महागायक कशामुळं आहे की मनाचा मोठेपणा आहे. आणि या ठिकाणी या रिंगण सोहळ्यामध्ये अतिशय या सर्व वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं असं या ठिकाणी आमचे सुभाजी शेप आहेत. एकूणच सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे सर्वांचं सहकार्य आहे म्हणून या ठिकाणी झालेलं आहे. आमचे तसे अश्विनताई बडे हेही या ठिकाणी या रिंगण सोहळ्यामध्ये सुंदर असं गायन केलं. आणि माझ्या तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सचिव सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्व शाखेच्या अध्यक्षा पदाधिकारी यांनी सहकार्य केलं. त्यामुळं हा सोहळा संपन्न झालेला आहे. धन्यवाद. कॅमेरामन दत्तासह न्यूज महाराष्ट्र वंचित.